बीड लोकसभा निवडणूक म्हणजे महाराष्ट्रातली एक वेगळीच निवडणूक असते। यामध्ये जातीपातीची गणितं, त्याचबरोबर संस्था, कारखाने आणि दूधसंघ यातून पुढे आलेली घराणे आणि त्याच्यातूनच त्यांचं वर्चस्व ही सगळी गणितं बीडची आहेत। गेली कित्येक वर्ष बीड लोकसभेवर क्षीरसागर आणि मुंडे या घराण्यातला कुणीतरी एक निवडून जायचा आणि तसंच आता सुद्धा चालू आहे। क्षीरसागरांच्या पाठिंब्यावर कधी मुंडे निवडून जातात। आपण जर बघितलं तर मागच्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी म्हणजे 2019च्या लोकसभेवेळी जयदत्त क्षीरसागर यांनी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची बंडखोरी करत भाजपच्या प्रीतमताई मुंडे यांना पाठिंबा दिला होता। म्हणजे क्षीरसागर आणि मुंडे या दोन घराण्यातच बीडची सत्ता विभागलेली आहे। सत्ता नेहमी या दोन घराण्याकडे असणार म्हणजे असणारच। एका घरात खासदारकी तर दुसऱ्या घरात आमदारकी असणारच, तर जिल्हा परिषदा वाटून वाटून। बरं, एवढं सगळं असूनही विकासाच्या नावानं बोंबाबोंब, गटारं, खराब रस्ते, पाणी टंचाई, उद्योगधंदे नाहीत। बीडच्या समस्या जी एक प्रचंड मोठी यादी आहे, जी पूर्वीपासूनच जशीच्या तशी आहेत। केसर काकू क्षीरसागर यांच्यापासून क्षीरसागर घराण्याची एंट्री राजकारणामध्ये झाली। काकू कित्येक वर्ष बीडच्या खासदार, बीडचे आमदार राहिलेले आहेत। त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा जयदत्त क्षीरसागर यांनी ही धुरा सांभाळली। आमदारकी, मंत्रिपदही जयदत्त क्षीरसागरांना मिळालं। त्याचबरोबर त्यांचे बंधू भारतभूषण क्षीरसागर हे कित्येक वर्ष बीडची नगरपालिका आपल्या ताब्यात ठेवून आहेत। तर त्यांचा पुतण्या म्हणजे संदीप क्षीरसागर यांनी 2019ला विधानसभेच्या वेळी काकांना विरोध करत थेट जयदत्त क्षीरसागर या काकांना थेट त्यांनी पाडून स्वतः आमदार म्हणून निवडून आले। म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये देखील क्षीरसागर घराण्यामध्ये काका पुतण्यांचा संघर्ष सुरू झाला। तसं बीडला हा काका पुतण्याचा संघर्ष काही नवीन नव्हता। या अगोदर सुद्धा बीडमध्ये काका पुतण्यांचा संघर्ष सुरू होता। त्यामध्ये गेवराईला बदामराव पंडित विरुद्ध शिवाजीराव पंडित असा काका पुतण्यांचा संघर्ष, त्याचबरोबर परळीत धनंजय मुंडे विरुद्ध गोपीनाथराव मुंडे हा काका पुतण्याचा संघर्ष। गोपीनाथराव मुंडे यांनी तर शून्यातून विश्व निर्माण करत उपमुख्यमंत्री पद, त्याचबरोबर केंद्रीय ग्रामविकास मंत्रिपदापर्यंत मजल मारली। त्यांनी आपला पुतण्या धनंजय मुंडे यांना सतत बळ दिलं, पण अचानक पंकजाताई मुंडेंची राजकारणात एंट्री झाली आणि मुंडे घराण्यात सुद्धा काका पुतण्यांचं वैर सुरू झालं। एका अर्थाने बघितलं तर या दोन्ही घराण्यामध्ये म्हणजे क्षीरसागर आणि मुंडे घराण्यामध्ये काका पुतण्यांचं वैर आहे। खरं तर आपण जर बघितलं या दोन्ही घरातले लोक बाहेर एकमेकाविरुद्ध लढतातच, पण घरात सुद्धा यांना एकमेकाच्या विरुद्ध तोंड द्यावं लागतंय। हा किती मोठा योगायोग आहे। बीड एवढी काका पुतण्याची लढाई महाराष्ट्रात कुठेही नाही। एका अर्थानं दोन्ही काका पुतण्याच्या संघर्षाला पवार कुठे ना कुठे जबाबदार आहेतच, कारण त्यांनी ठरवलं असतं तर या दोन्ही घरातली भांडणं ते मिटू शकले असते। निदान त्यांनी या भांडणांना प्रोत्साहन तरी दिलं नसतं, पण दोन्ही घरातल्याला एकाला पक्षात प्रवेश द्यायचा आणि त्याला बळ द्यायचं आणि दुसऱ्याला कमजोर करायचं, ही थिअरी पवारांनी नेहमी वापरली। म्हणून जिल्ह्यातल्या तणावाला कुठे ना कुठे पवार जबाबदार आहेत, पण संपूर्ण दोष पवारांवर ढकलून देता येत नाही। कारण यामध्ये जर बघितलं तर पवारांना भांडणं मिटवायचा हाच काय उद्योग नाही, पण ते उद्योगपतींचे भांडणं मिटवतात। म्हणून आपल्याला एक आशा होती की क्षीरसागर आणि मुंडे घराण्यातले भांडणं ते मिटू शकतात। पण बीडमध्ये उद्योगधंदे आहेत तरी कोणते? जे उद्योगधंदे आहेत ते यांचेच उद्योगधंदे आहेत। म्हणजे येता जाता लोकांना दाखवण्यासारख्या कोणत्या गोष्टी बीडमध्ये आहेत? तर यांचे बंगले आहेत। बाकी बीडमध्ये बाहेरून आलेल्या लोकांना दाखवण्यासारखं काय उभारलं गेले बीडमध्ये? अजून काय दाखवायचं जर झालं तर कंकलेश्वर, कपिलधार, खजिना बावडी यांसारखे स्थळं दाखवायची लागतात, कारण नवीन काही निर्माण झालंच नाही। जे आहे ते यांच्या शिक्षण संस्था आहेत, त्या बी यांच्याच ताब्यात आहेत। मग बीडची लोक करतात तरी काय असा आपल्याला प्रश्न पडतो। तर बीडची लोक प्रामाणिकपणे कष्ट करतात। आपलं सगळं आयुष्य पणाला लावून ते शेतीतच घालतात। कुणी शिकतं सवरतं तर ते पुणे मुंबईला निघून जातात, तर कुणी ऊसतोडीसाठी पश्चिम महाराष्ट्रात कर्नाटकामध्ये निघून जातं। पण राजकीय बदलासाठी इथल्या लोकांनी कधीच काही केलं नाही का असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण इथल्या लोकांनी प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी जे पर्याय उभा ठाकले ते तोंडावर तोंडघशी जनता पडलेली आहे। बीडच्या जनतेनं या दोन्ही घराण्याला पर्याय नेतृत्व उभा करण्याचा प्रयत्न केला नाही असं आपल्याला नाही म्हणता येणार नाही, कारण सुरेश नवले, सुनील धांडे यांच्या रूपानं बीडमध्ये शिवसेनेला सत्ता दिली। मंत्रिपद मिळूनही सुरेश नवलेंनी काहीच चमकदार कामगिरी केली नाही। त्याचसोबत ते पर्याय नेतृत्व जाऊ द्या, पण सध्या या दोघांना बीडमध्ये निवडून येण्याची सुद्धा पंचायत झाली आहे। याच बीडमधून भाई जनार्दन तुपे यांना चक्क जयदत्त क्षीरसागर यांना पाडून निवडून दिलं, पण जनार्दन तुपे यांनी सुद्धा आपली निराशा केली। बीडमध्ये रजनी पाटील या काँग्रेसच्या एक महत्त्वाच्या नेत्या आहेत, पण त्यांचं राजकारण हे दिल्लीच्या ओळखोरं आहे, त्यामुळं त्यांचं राजकारण जनतेत नाही। बीडमध्ये या दोन घराण्याला पर्यायच उभा राहू शकला नाही असं आपल्याला म्हणता येत नाही, कारण यामध्ये दिवंगत विनायकरावजी मेटे हे सतत पक्ष बदलत राहिले। विनायक मेटे आणि सुरेश धस हे आपापली आमदारकी वाचवण्यामध्ये मात्र त्यांना यश मिळालं, पण याला काही राजकीय कारकीर्द आपल्याला म्हणता येणार नाही। सोळुंके, पंडित, अडसकर ही घराणी आपापल्या भागामध्ये मर्यादित राहिली। विमल मुंदडा एक प्रभावी नेतृत्व म्हणून पुढे येऊ शकल्या असत्या,
पण काळाने तिथं घात केला. अमोल गल्दर नावाचं नरून तरुण तडफदार नेतृत्व उभा राहू पाहत होतं, पण तिथंही नियतीने दगा दिला. बीडमध्ये पर्यायी नेतृत्व उभा राहू शकलं नाही. याचा अर्थ इथं पर्यायी नेतृत्व उभा राहू शकत नाही असं होत नाही, कारण एकमेकांच्या नेत्याला कुणी काही बोललं तर त्याला जाब विचारणारे कार्यकर्ते इथं मात्र आहेत. पण त्याच तोऱ्यात त्या कार्यकर्त्यांनी जर आपल्या नेत्यांना जाब विचारला तर बीडमध्ये नक्कीच एक सक्षम नेतृत्व उभा राहील. आहेत तेच नेते असोत किंवा नवीन नेते असोत, त्यांना जाब विचारणारे लोक जिल्ह्यात पाहिजेत, तरच जिल्ह्याचा विकास होतो. सध्या तरी बीड जिल्ह्याची परिस्थिती जर बघितली तर या दोन घराण्याच्या जीवावरच विकासाची स्वप्न बीडकर बघत आहेत. खरं तर प्रत्येक घरात जर सक्षम असलं तर विकास होतो, पण सत्तेत मिळेल का नाही हे माहीत नाही. पण बीड जिल्ह्याला उद्योगधंद्यांमध्ये, पाण्यांमध्ये समान वाटा मिळालाच असो. बाकी काही असो, राज्यातल्या राजकीय गोंधळामुळे बीड जिल्ह्यामध्ये अनेक नवीन पर्याय ठरू शकतात. यामध्ये अनेक नवीन पर्याय समोर येतात, पण या सर्व पर्यायांना समोर असणाऱ्या साखर सम्राटांना, शिक्षण सम्राटांना, त्याचबरोबर उद्योगधंद्याच्या मास्टरांना, या सगळ्यांना आर्थिक समतेनं, सामाजिक क्षमतेनं टक्कर द्यायचे. हे सगळा विचार करूनच यांना विरोध करायचा. या सगळ्यातून नवीन नेतृत्व उभा राहू शकतं का, हे आपल्याला काय वाटतं? खरंच बीड जिल्ह्यामध्ये जर महायुतीने आता ज्या उमेदवार दिले आहेत, पंकजाताई मुंडे, त्यांच्या पाठीशी आता धनंजय मुंडे, त्याचबरोबर मुंडे कुटुंबीय आहे, अमरसिंह पंडित आहेत, सुरेश धस आहेत, लक्ष्मण पवार आहेत, यासारखी मातब्बर घराणे यावेळी पंकजाताई मुंडेंच्या पाठीमागे आहेत. पण अजूनपर्यंत जयदत्त क्षीरसागर यांची भूमिका मात्र अजूनपर्यंत गुलदस्त्यात आहे. क्षीरसागरांचा पाठिंबा त्यांना आहे किंवा नाही हे अजून ठरलेलं नाही. तर महाविकास आघाडीकडून इथं ज्योतिताई मेटे किंवा बजरंग सोनवणे यांच्या नावाची चर्चा आहे. पण या बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये हे दोन घराणे कोणाच्या पाठीमागे उभा राहतात याच्यावर देखील इथली सूत्र आहेत. पण याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.